हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. तर उत्तर पूजा कशी करायची? तर सर्वप्रथम आंघोळ वगैरे करून घ्यायचं आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तिथला. आणि दिवा प्रज्वलित केल्याशिवाय उत्तर पूजा होत नाही. आणि देवीला हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि तिथलं पाणी आहे ना, ते पाणी सगळ्या घरांमध्ये फुलांनी असं शिपडून घ्यायचं आणि उरलेलं पाणी घरात आपण सगळ्यांनी ग्रहण करायचं, किंवा तुम्ही झाडाला कुठल्या टाकू शकता पाणी ते. आणि बाकीची जी पूजा आहे समोरची, ते सगळं असं उचलून घ्यायचं, वटीचं सामान वगैरे ते. आणि जे तांदूळ आहे, ते सगळं एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचं, कारण आपल्याला पुन्हा लागणार आहे ते. कारण ह्याला उत्तर पूजा नाही म्हणता येणार, पण एक उचलून ठेवायचं, कारण आपलं उद्यापन हे 4थ्या गुरुवारी असतंय. आणि हे फुलं वगैरे सगळे एका ताटात जमा करून घ्यायचे, निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे ते सगळे. आणि हे जे दिवे आहेत मी ऑनलाईन मागवले होते मेशोवरून, खूप छान आहेत ते छोटे छोटे दिवे. आणि हे पावलं मी इथंच आपल्या इथं मार्केटमध्ये जालन्यामध्ये शॉपमध्ये घेतलेलं, तर खूप सुंदर रेड येल्लो कॉम्बिनेशनमध्ये ते. आणि हे पण मी ऑनलाईन मागवलं होतं. खूप सुंदर प्रभावळ आहे, खूप जणांना आवडले ते प्रभावळ. तर हे सगळं उचलून घ्यायचं. आणि तांदूळ जे आहे, तर तांदूळ हातावरती घ्यायचं, फूल घ्यायचं आणि हात जोडायचं आणि म्हणायचं की जे बरोबर ते तुमचं, जे चुकीचं ते माझं. आणि भोळ्यापणाने मी जी पण सेवा पूजा अर्चा केली तुझी, ती तू अर्पण कर, असं म्हणून ते तांदूळ देवीवर वाहून घ्यायचं. आणि अशा पद्धतीत सगळं उचलून घ्यायचं तिथले चौरंग वगैरे ते सगळं. आणि रांगोळी जी आहे तर ती पण अशी बाहेर कुठेही टाकायची नाही, निर्मल्यामध्येच टाकायची देवाजवळ काढलेली. तर ती असं माझ्याकडे ती छोटी सुपडी आणि ते झाडू आहे देवीचं, ते रांगोळी उचलायसाठी, तर त्याच्याने मी ते उचलून घेत असते. आणि देवीजवळ जी फळं ठेवलेली आहेत, तर ती फळं आपण प्रसाद म्हणून खायचं सर्वांनी घरामध्ये. आणि खाण्यासारखेच फळं आणायचे, जसे छोटे छोटे असे, काही आपलं उचलून आणायचं नाही. बरेच जण आणतात तसं, असं काही नाही. एक फळ मोसंबीचं असलं तरी तेही चालतं, 5 फळं असले तेही चालतं, असं काही नाही. देवी नाही म्हणत की मला हे पण द्या ते पण द्या. आपली भावना असते ती, तर ते ठेवत असतो. देवीला हात जोडून नमस्कार करायचं. आणि तिची जी वेणी होती लावलेली, तर ती आपल्या डोळ्यांना लावायचं, त्याचं छान असं वास घ्यायचं. आणि त्या वासामध्येच तिचं आपल्याला एक एनर्जी येते, तर तसं करायचं. आणि मग नंतर ते सगळं सास तिचा काढून घ्यायचं हळूवारपणे व्यवस्थित. आणि काढावं नाही वाटत, इतकी सुंदर पूजा झाली होती. मला असं काढताना असं वाटत होतं राहू द्यावा आजच्या दिवस, पण ते जमत नाही तसं. आणि हे मी कमळ केलेलं, आता हे व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवणार. सगळं ज्वेलरी, मुखवटा पण व्यवस्थित पॅकिंग करून ठेवणार. आणि कोणतीच वस्तू असं इकडं तिकडं पडू देणार नाही, सगळं जिथल्या तिथं असं व्यवस्थित ठेवून द्यायचं, परत पुढच्या वेळेस कामी येतं मग ते. तर अशा पद्धतीत करायचं हे सगळं. आणि हे वस्त्र जे आहे, तर ते असं हळदी कुंकू लावलेलं ते सगळं काढून घ्यायचं. आणि दिवा जो प्रज्वलित आहे ना, तर ते शांत होईपर्यंत तिथंच ठेवायचं, ते उचलायचं नाही. आणि वटीचं सामान व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवायचं, कारण ते सादळ्यासारखं व्हायला नको. आणि नारळ जे आहे, तर ते पाण्यात ठेवायचं, सारखं पाणी बदलायचं. अशी उत्तर पूजा आहे, साधी सोपी, भोळ्यापणाने केलेली. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.